नमस्कार. बरेच वेळेला आपण पाहतो की मोबाईलवरती असे आता मेसेज फिरताना दिसतात की अमुक एका ठिकाणी पुजारी मंदिरात गेला व मध्यरात्री त्याने दूध घेऊन गेला व ते दूध गणपतीने पेले. मग हा नंतर पुजारी मूर्छा येऊन पडला, त्याला गणपती प्रसन्न झाला आणि नंतर गणपतीने सांगितलं म्हणे त्याला की तू आता असे या माहितीचे 1100 पोस्टर तयार कर किंवा पॉम्पलेट किंवा हा मेसेज 1100 लोकांना पाठव. तर हा मेसेज पाठवला तर मग त्याचं चांगलं झालं, त्याला 7 रांजण भरून सोनं सापडलं, कोणाला कुठं काही झालं, त्याने लगेच गाडी घेतली, बंगला घेतला, चांगलं झालं त्याचं. असे मेसेज येतात. किंवा मग तो मेसेज वाचून डिलीट केला, कोणालाही पुढे फॉरवर्ड केला नाही किंवा त्याबद्दलचं पत्र किंवा पोस्टर वाटलेलं नाही आणि मग असं केलं तर त्या माणसाचे नुकसान झाले, त्याचे मुलं बाळ मेले, त्याचं घर वैभव सगळं लयाला गेलं, धुळीला मिळालं आणि तो बर्बाद झाला. अशा प्रकारचे मेसेज येत असतात. आणि कमालीची गोष्ट आहे की कीर्तन, प्रवचन, शास्त्र अनेक माध्यम आहेत. यामध्ये लोक चांगल्या गोष्टी किती प्रकारे पटवून देतात, बेंबीच्या देठापासून रक्त आटवून सांगत असतात सगळे संत मंडळी, महाराज लोक वगैरे. परंतु आपल्याला त्या चांगल्या गोष्टी आपल्या मनात येतच नाहीत. परंतु ह्या गोष्टी कशा काय लोक ह्याला बळी पडतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर असे अनेक मेसेज येत असतात आणि लोक काही कसलाही विवेक विचार न करता, काही न करता धनाधन ते फॉरवर्ड करत असतात, ते पालन करतात, त्याच्याविषयी श्रद्धा ठेवतात. तर हे मित्र हो, हे चुकीचं आहे. असं आपल्या हिंदू धर्मामध्ये काहीही नाहीये. आणि उलट अशा या कृत्यामुळं आपला धर्म किंवा आपली जी संस्कृती आहे ही विनाकारण चेष्टेला किंवा टीका टिंगल टवाळीला कारणीभूत ठरत असते. तर असं काही करायचं नाहीये. कोणाचंही असला मेसेजला पहा, वाचून डिलीट करून टाका. ते आपण त्यांनी मूर्खपणा केला, तोच मूर्खपणा आपण पण पुढे करायचा का? आपण पण ते पुढे फॉरवर्ड करायचे का? हा एक मुद्दा आहे. सध्या खूप हा कळीचा मुद्दा आहे खरं तर. तर याविषयी आपल्या बरेच वेळेला आपण पाहतो की असं होताना आपल्या आजूबाजूला दिसतं. तर याबद्दल एखादा व्हिडिओ करावा आणि यावर आपलं मनोगत व्यक्त करावं असं माझ्या मनात आलं, म्हणून आज मी हा विषय हाती घेतलेला आहे. तसा हा विषय खूप अवघड आहे. तर आपण पाहूयात यात काय काय आहे काय नाही ते. तर नमस्कार, मी वेदमूर्ती कृष्णा गुरुजी पात्रुडकर आणि वैदिक ॲस्ट्रो इन्फॉर्मेशन या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर दुसरा एक अजून असा आहे की आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा आजूबाजूला आपल्या भारतात सर्वत्र विविध प्रकारचे देवता, अनेक प्रकारचे मंदिरं आहेत. आणि मग ते असतं की रविवार आला की सूर्याचं, सोमवार आला की महादेवाचं, मंगळवार आला की अजून देवीचं वगैरे, शनिवार आला की शनी महाराजाचं, मारुतीचं, हे चालू राहत असतं. आणि मग ते असतं बडा ही घमंडी होगा जो इसे इग्नोर करेगा, बघा. किंवा देखते ही लाईक करो आपकी मनोकामना पूर्ण होगी. नाही तर असं असतं, एखादा मंत्र असतो छोटा कुठला तरी, आणि हा मंत्र ते दिलेला असतं की 10 लोगों को भेजो, शाम तक आपको गुड न्यूज मिलेगी. असं काहीही नसतं. किंवा एक असं पण खूप वेळा आपण पाहतो की काय की विविध ग्रुपवरती वगैरे चाललेलं असतं, चला आपण आता 1,00,000 जपाची साखळी करूयात. आणि मग तो काय एखादा मंत्र असेल, श्रीराम जय राम जय जय राम दिगंबरा, काय जे काय असेल ते. आपला कुठल्याही देवतेवरती किंवा कुठल्याही उपासना पद्धतीवरती आपला आक्षेप नाहीये आणि असण्याचं कारण पण नाहीये, कारण मी सुद्धा तो सगळं पाळणार आहे. परंतु हे जे काही चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे याला कुणीतरी बोलणं गरजेचं आहे, म्हणून मी या विषयात पुढे आलेलो आहे. तर हे असं असतं की मग हा मंत्र जे आपण आता साखळी करूयात, मग ते लोक अहो असं केल्याने जप होणार आहे का? जप एवढं सोपं आहे का की कॉपी पेस्ट केली आणि दणकन पाठवून दिली की झालं जप? असं नाहीये. कलियुगामध्ये अनेक प्रकारचे साधनं सांगितले आहेत आणि या सर्व साधनामध्ये जप अत्यंत अवघड आहे. तुम्ही काहीही अवघडात अवघड व्रत, वैकल्य, कष्ट सगळं करू शकता, पण तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही 3 तास इथे बसा आणि शांततेने जप करा तर नाही करता येत. ज्यांना सवय आहे ते पण लोक करू शकत नाहीत, कारण की जपामध्ये कली आहे आणि फार अवघड आहे जप करणं. कारण कलियुगामध्ये सांगितले की काहीही करण्याची गरज नाहीये, फक्त जप व्यवस्थित करा, तो जरी केला तरी परमेश्वराची प्राप्ती आहे, असं सगळ्या संतांनी, पुराणांनी सांगितलं. आपण अनेक वेळेला वाचतो, ऐकत पण असतो, परंतु आपल्या लक्षात बसत नाही ही गोष्ट. तर जप हे अत्यंत जेवढं दिसायला सोपं आहे तितकंच अवघड अशा प्रकारचं माध्यम आहे. जप असा खेळीमेळी चालता फिरता मोबाईलवरती कॉपी पेस्ट करून मेसेज फॉरवर्ड करून जप होत नसतो. एक हरिपाठात सांगितलेले, हरिपाठात जपाविषयी ज्ञानेश्वर माऊलींनी कित्येक वेळेला सांगितले, वेगवेगळे वचन आहेत, अजप अजपणे उलट प्राणाचा, किंवा हे सांगितलेले ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. तर बाबा जप कसा करायचा, तर त्याचे सगळे उदाहरणं दिलेली आहेत
की बाबा तुम्ही आसन घ्या, बसा व्यवस्थित, माळ घ्या हातामध्ये आणि सुरुवातीला प्रारंभिक जप मोजत जप करा. असा काही दिवस जप होईल. जपाचे प्रकार आहेत, त्याच्या वाणी आहेत, परावाणी, पश्चंती, मध्यमा, वैखरी, आणि हे एक एक प्रकारच्या साधना करत करत गेल्यानंतर आपल्याला जो सांगितलेलं की पुढे वैखरी राम आधी वदावती, वैखरी वाणी आपल्याला मिळत असते. ज्या वैखरी वाणीमध्ये शरीराच्या कुठल्याही पार्टचा, ऑर्गनचा वापर न करता आपल्याकडनं जप होत असतो, त्याला अखंड नामचिंतन असं म्हणतात. ती वैखरी वाणी असते. अशा याच्या जपाच्या वाणी आहेत. काही नाही म्हणायचं नाही, तोंडानं नाही, काही नाही, आपले कॉपी पेस्ट केला, फॉरवर्ड केला आणि चला आता नामाची साखळी करूया 1,00,000. अरे काही गंमत आहे, सोपं आहे का? असं फॉरवर्ड केल्यानं होत असतो का जप? असं नाहीये. जप तुम्हाला करायचं आहे तर त्याचं मोबाईल हे त्याचं माध्यम नाहीये. ठीक आहे, त्याच्यावर जर होत असेल तर आनंदाची बाब आहे, पण मला तर असं वाटतं की मोबाईल वगैरे हे जप करण्याचं माध्यम नाहीये. जप ही आपल्या मोक्षाची, आपल्या कल्याणाची उत्तम अशा प्रकारची साधना आहे, जी की व्यवस्थित आपल्या गुरुपदिष्ट मार्गाने आपण ती करायची असते. ते व्यवस्थित आसन घ्यायचं, शुचित्व, पावित्र्य जपायचं, त्याचं माळ घ्यायची, व्यवस्थित जप मोजायचा, व्यवस्थित जप करायचा आणि तो परमेश्वराला अर्पण करायचा. तेव्हा कुठे जप पूर्ण होत असतो. असा साखळ्या मोबाईलवर करून असा जप होत नसतो. तर हे सुद्धा अनेक वेळेला चालतं. किंवा हे पण असतं काय की एखाद्या देवतेचा फोटो असतो, बडा ही घमंडी होगा जो इसे इग्नोर करेगा. त्यातले घमंडी आपण आहोत. काय त्याला लाईक केल्यानं काय देव प्रसन्न होणार आहे का? देव म्हणतो का त्याला लाईक कर किंवा कमेंट कर किंवा त्याला फॉरवर्ड कर? असं काही कुठला देव म्हणत नसतो. आपला देव असा इतका कदरू नाहीये. फार विशाल अंतःकरणाचा, दयाळू, कृपळू. किती संतांनी वर्णन केलेले ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यामध्ये, दासबोधामध्ये पहा, म्हणजे कळेल ते. आपला देव असा नाहीये की मेसेज पाठवला की लगेच त्याला 7 रांजण सोनं सापडलं आणि मेसेज डिलीट केला की त्याचे लेकरं बाळ मेले. इतका कदरू विचाराचा देव नाही आपला. विशाल उदार अंतःकरणाचा देव आहे. शरणागताला अभय देणारा आपला भगवान परमात्मा आहे. त्याची साधना करा, परंतु ती योग्य मार्गानं आणि व्यवस्थित करा, जेणे की ज्यात तुमचं आपल्या सर्वांचं कल्याण होईल. असं फॉरवर्ड केल्यानं, साखळी केल्यानं आणि मेसेज फॉरवर्ड केल्यानं असलं कुठल्याही कामना होत नसतात. परंतु मला आश्चर्य वाटतं की चांगले चांगले लोक एवढं सगळं सांगतात, करतात, ऐकतात, परंतु ते आपल्याला पटत नाहीये. आणि आपण अशा गोष्टींना कसं काय बळी पडतो की हा मेसेज पाठवला की लगेच 21 दिवसात मनोकामना पूर्ण होईल आणि डिलीट केला तर नुकसान होईल. असं मित्र हो, काहीही होत नसतं. नीट डोळे उघडा, व्यवस्थित विचार करा आणि संत साहित्याकडे वळा. संतांचं साहित्य वाचा. ते आपल्यासाठी नित्य कल्याणकारक आहे. ते आपल्याला योग्य मार्गावर नेणारं किंवा योग्य मार्गावर आपल्याला ठेवणारं आणि आपलं कल्याण करणारं असं संतांचं साहित्य आहे. अशा भोंगळ गोष्टीच्या नादी लागू नका. हे सर्व अंधश्रद्धा आहे आणि ही साफ फसवेगिरी आहे. अशा मोबाईलवरती फॉरवर्ड करण्याने जप बीप होत नसतो, हे लक्षात ठेवा. आणि त्यानुसार इथून पुढे तरी हा मेसेज जो आहे हा अशा पद्धतीचे जे पालन करणारे लोक आहेत यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. नमस्कार. जय श्रीराम.